आज गेले होते मी पौडला ॲब्रो करायला. खूप सारं सामान पण घ्यायचं होतं, आमची ॲनिव्हर्सरी येते म्हणून. मस्तपैकी गेले सकाळी. ह्यांना म्हणलं मला बस स्टॉपला सोडा. बस स्टॉपला सोडलं त्यांनी मला. खूप वेळ वाट बघितली, तेव्हा कुठे ही रिक्षा भेटली. तो रिक्षावाला पण त्याच्यामध्ये खूप जास्त स्लोमध्ये चालला होता. मग तिथून पुढं मी मम्मीकडे जाणार होते. फर्स्ट मम्मीकडे गेले. मम्मी मला बोलली होती की मी येते तुला घ्यायला, पण मी एका जागी थांबू शकत नाही. त्याच्यामुळं चालत वर गेले. तर डायरेक्ट वाड्यावरती पोचले. मैत्रीण आज घरीच होती म्हणून तिला जरासं हाय हॅलो व्हिडिओ काढत होते म्हणून ती लाजत होती. तिच्याच घराच्या समोर खूप सारी कुत्र्याची पिल्लं होती. खूप क्यूट होती. जर कोणाला हवी असतील तर नक्की मला कमेंट करा. मी पॉसिबल होईन तर मी नक्कीच तुम्हाला देईन. मग त्यानंतर थोड्या वेळातच मम्मी आल्यानंतर थोड्या वेळ आम्ही तिथं गप्पा मारल्या. घरी आले. गुरु कसा बघतोय. गुरु म्हणतोय दीदी आज पण मला व्हिडिओमध्ये घेतीयस का. मग त्याचं जरा व्हिडिओ वगैरे काढून, मम्मीच्या बकऱ्या आल्या होत्या मग त्यांचे थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतले त्यांना व्हिडिओमध्ये. खूप जास्त मला हे करतात, फोर्स करतात मला व्हिडिओमध्ये घे. नंतर मग माझ्या भावाने मला पौडला सोडलं. माझं जे पौडला कामं वगैरे होतं ते मी केलं. नंतर मी मस्तपैकी भाजी वगैरे घेतली. तिथे देखील बस किंवा ट्रॅक्स काहीच लवकर आलं नाही. जेव्हा आलं तेव्हा डायरेक्ट घरी आले. थोडा वेळ आराम करून स्वयंपाकाच्या तयारीला लागले. पावट्याच्या शेंगा आता खूप लागल्यात बांधायला, त्याच्यामुळं रोज पावटा. आणि आमच्या मिस्टरांना पावट्याची घट्ट आमटी अशी आवडत नाही. आमच्या मिस्टरांना जी पातळ आमटी आवडती ती कधी माझ्या हातच्यानी तर तशी बनत नाही. त्याच्यामुळं मी ते आईंना सांगते. आमच्या इथं बघा पावट्याच्या शेंगांचं टरपाली आणि एवढीशी पावटे. असं कोण कांदे लटकवून ठेवतं. तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. नंतर कोणाला जर तांदूळ हवा असेल ना इंद्रायणीचं तर मला कमेंट करा. ॲज वेल पॉसिबल झालं ना तर मी नक्कीच तुम्हाला पाठवेन. नंतर मग खूप वेळ कांदा वगैरे चिरला. थोडा वेळ बसले रिलॅक्समध्ये. तर कांदा वगैरे चिरून झाला माझा. लसूण चिरला. आजच्या ह्या कांद्याने मला खूप जास्त रडवलं होतं. खूपच जास्त रडवलं होतं. त्याच्यामुळं मग मला खूप वैताग येत होता. मला असं वाटत होतं यार मी का कांदा चिरतीये, एवढा कांदा का चिरतीये मी. लसूण वगैरे चिरला. म्हणलं आमटीला वगैरे लागणार आहे आईंना. आज माझं प्लॅनिंग होतं की मेथीची भाजी बनवायची. बट आईंनी मला सरप्राईज दिला की काय बनवायचं आहे. तुम्ही नक्की